हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आजच्या भागामध्ये आपण पाहतो की कृष्णा आणि दुष्यंत हे दोघंजण एकमेकाबरोबर बोलत असतात. कृष्णा ही दुष्यंतला म्हणत असते, आयुष्यभर जर आपल्या जोडीदाराची साथ लाभली तर आयुष्याचा सोहळा होतोय, पर जर तसं नाही घडलं तर हे बघा दुष्यंत सरकार, मी तुम्हासनी आत्ता बी म्हणालो, जर तुम्ही मनापासून तयार नसाल तर तुम्ही हे लगीन मोडा, मला काय बी हरकत नाही बघा. त्यावर दुष्यंत कृष्णाला सांगतो, हे बघ, मी या लग्नाला खरोखर मनापासून तयार झालो. माझ्यावरती कोणत्याही प्रकारचा दबाव किंवा जबरदस्ती नाही आहे. मी स्वतःच्या मर्जीने हा निर्णय घेतला आहे. त्याबरोबर दुष्यंतला आठवतं त्याने गौतमीला प्रपोज केलेला प्रसंग. मिस गौतमी केळकर, आय लव्ह यू, विल यू मॅरी विथ मी. त्याच्यानंतर त्या दोघांनी एकत्र घालवलेला बराच वेळ दुष्यंतला आठवतो आणि अचानक तो ज्यावेळेस सरप्राईज द्यायला तिच्या घरी गेला होता त्यावेळेस त्याने तिला आणि तिच्या बॉसला एकत्र बेडवर पाहिलेलं तो प्रसंगसुद्धा आठवतो. आणि त्यानंतर मग मात्र दुष्यंतच्या डोळ्यामध्ये अश्रू आलेले असतात. तर दुष्यंत ते अश्रू पुसून तिकडनं चाललेलं असतो. तर कृष्णा म्हणते, आयुष्यभर द्याल नवं मला साथ, कधी बी अंतर नाही द्यायचं नवं. त्यावर दुष्यंत हा कृष्णाकडे बघायला लागतो. तर कृष्णा म्हणते, लगीन करून अंतर नाही देणार नवं, कायम कराल नवं माझ्यासोबत. त्याबरोबर दुष्यंत कृष्णाच्या जवळ येतो आणि तिला म्हणतो की आत्ताच म्हटलं ना तुला, हा निर्णय मी माझ्या मनापासून घेतला आहे म्हणून. मग हा दुष्यंत रांगडे पाटील स्वतःचा शब्द पूर्ण करण्यासाठी काहीही करू शकतो, त्यामुळे मी तुझी साथ कायम देईन. त्याबरोबर आता कृष्णा ही दुष्यंतला म्हणत असते, दुष्यंत सरकार, जर असं असेल नवं तर म्या भी तुमची साथ आयुष्यभर देईन. ही कृष्णा तुमच्या संगट अगदी शेवटच्या श्वासापर्यंत असेल बघा. त्यावर दुष्यंत कृष्णाकडे बघायला लागतो. तर पुढे कृष्णा हे दुष्यंतला म्हणत असते, आणि माझ्या काय अटी आहेत त्या जर तुम्ही मान्य केल्या तर म्या लगेच तयार होईन लग्नाला. दुष्यंत म्हणतो, कोणत्या अटी आहेत. त्यावर कृष्णा म्हणत असते, हे बघा दुष्यंत सरकार, माझ्या लग्नानंतर बी म्या माझ्या वावरात राबणार, तेव्हा तुम्हासनी त्या चिखलमातीचा आदर करावा लागणार, तेव्हा तुम्ही त्याला नावं नाही ठेवायची. त्यावर दुष्यंत म्हणतो, मान्य. कृष्णा म्हणत असते, माझ्यावर माझ्या माहेरची जबाबदारी आहे, लगीन केलं म्हणून मी ती समधी नाही सोडू शकत, मी माझ्या माहेराशी जोडली राहणार. दुष्यंत म्हणतो, मान्य. कृष्णा म्हणते, एक माझ्या बानं हिरीचं सपान पाहिलं होतं, मला ते सपान पुरं करायचं आहे. तेव्हा त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, मान्य. कोणाचं तरी स्वप्न जर पूर्ण होत असेल तर काय हरकत आहे. त्यावर कृष्णा म्हणते, म्हणजे खरंच तुम्हासनी माझ्या ह्या समध्या अटी मान्य आहेत. दुष्यंत म्हणतो, हो, मला तुझ्या सर्व अटी मान्य आहेत, त्यामुळे मला काहीच हरकत नाही आहे. आता हे ऐकल्यावर कृष्णा म्हणते, खरंच दुष्यंत सरकार, तुम्ही लय चांगले आहेसा. त्याबरोबर आता दुष्यंत म्हणतो, तर कृष्णा ही दुष्यंत जात असताना त्याला म्हणते, भय, म्या बी तुमची साथ आयुष्यभर देईन. खरंच मनापासून लय 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 आभार बघा की तुम्ही मला स्वीकारलं आणि माझ्या समध्या अटी बी मान्य केल्या आहेत. त्याबरोबर दुष्यंत हा कृष्णाला म्हणतो की हो, आणि मग तो जाता जाता तिला एक गोष्ट सांगून जातो. प्रत्येकाचीच इच्छा असते की जोडीदार हा आपल्याला हवा तसा आपल्या मनाप्रमाणे मिळावा, पण जर जोडीदार आपल्याला हवा तसा आपल्या मनाप्रमाणे नाही मिळाला ना, तर आपली ती इच्छा बाजूला बांधून ठेवायची आणि समोर येईल ते हसतमुखाने स्वीकारायचं. आणि मी सुद्धा तसंच काहीसं ठरवलं, तू सुद्धा तेच कर. आणि मग दुष्यंत तिकडनं निघून जातो. तर आता कृष्णा ही घरात येते आणि आनंदाने भक्तीला सांगते, भक्ते अगं, दुष्यंत सरकारांनी माझ्या समध्या अटी मान्य केल्या. त्याबरोबर भक्ती म्हणते, काय. तेव्हा कृष्णा सांगते, भय, त्यासनी मान्य आहेत माझ्या समध्या अटी, म्या शेतात राबणं बी त्यासनी मान्य आहे आणि समध मान्य आहे, आणि म्हणून म्या बी या लग्नाला हो म्हणायचं ठरवलं आहे बघते. त्याबरोबर आता ही गोष्ट भक्तीने ऐकता क्षणी भक्ती खूप खुश होते. इतका आनंद होतो भक्तीला की भक्ती लगेचच एक ताट घेते, एक चम्मच घेते आणि म्हणायला लागते, दवंडी पिटायला लागते की ऐका हो ऐका, आमच्या इथं गणेश कृपेने चौका कृष्णा कोल्हापुरे आणि राजकुमार दुष्यंत रांगडे पाटील यांचा शुभविवाह योजिला आहे हो, तरी समध्यांनी यायचं आहे लग्नाला. कृष्णे, अगं आता बघा, आता मी म्हणलो होतं ना की तू राजाची राणी होणार म्हणून,
आता राजकुमार तुझ्या आयुष्यात आलाय बघ. देवी आई, अगं तुझे लय 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 म्हणजे लय आभार बघ. खरंच आता उद्याच येतो आणि तुला 21 नारळाचं नैवेद्य दाखवतो बघ. मी म्हणलं होतं तसं घडवून आणलंस तू समद. कृष्णे, मी लय खुश आहे. आता तू दुष्यंत सरकारांची राजकुमारी होणार, त्यांची राणी होणार आणि त्यांच्याबरोबर निघून बी जाणार. तर इकडे दुसरीकडे आता पूजाचा मूड काही फार बरा नसतो, कारण आता तिच्या कॉन्टॅक्टमध्ये दुष्यंत नसतो. इतक्यात तिची आई तिला हे सांगण्यासाठी फोन करते आणि म्हणत असते, हॅलो ए पिला, अगं ऐक की. आणि आता ती फोनवरती पुढे काही बोलायला सुरुवात करणार. इतक्यात तिची मुलगी म्हणते, मॉम, अगं मी तुला ज्या मुलाबद्दल म्हटलं होतं ना त्याबरोबर आता इकडे तिचा आवाज नरम येतो. ही गोष्ट लगेचच सावित्री ओळखते. सावित्री म्हणते, काय झालं पिला, तुझा आवाज असा का येतोय? काय घडलंय काय विचारायला लागली आहे मी? त्याबरोबर लगेचच आता ती म्हणायला लागते, मॉम, अगं त्या मुलाने मला फसवलं. खरंच अगं त्याने त्याच्या बाजूने गिवअप करून टाकलेलं आहे. त्याबरोबर हे ऐकून सावित्री म्हणते, काय? अगं असं कसं करू शकतो तो? माझ्या अशा सोन्यासारख्या पोरीला कोणी कसं काय सोडू शकतं? काय बोलायलो म्या? तू एक काम कर, तू मला त्याचा नंबर दे मला त्याचा नंबर. मग म्या बघतो बरोबर त्याच्याकडं. असा कसा माझ्या एवढ्या फुलासारख्या लेकीला तू सोडू शकतो? त्यावर लगेचच आता पूजा म्हणायला लागते, जाऊ देत ना मॉम, कशाला उगाच तू ह्या विषयावरती बोलतेस? त्याने सोडून दिलं आहे मला. अगं पूर्वी आम्ही दिवसभर 24 तास एकमेकाबरोबर कंटिन्यू बोलत असायचो. आणि आता बघ ना, 1 आठवडा जवळपास उलटून गेला आहे, पण तरीही ना कॉल रिसीव करतो आहे, ना स्वतः कॉल करतो आहे, मेसेज सीन करतो आहे, पण रिप्लाय देत नाही आहे. मला काहीच कळत नाही आहे गं मॉम. असं सोड, मला बोलायची इच्छा नाही आहे, आपण नंतर बोलूया. एवढं बोलून ती फोन कट करते. त्याबरोबर इथे आता सावित्री मनात म्हणायला लागते की म्हणजे नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा माझ्या लेकीच्या नशिबाला ह्या झिपरीची नजर लागली. अवदसा ही माझी पोर तरसात असताना लगीन करून जाणार, बोल्यावर उभी राहणार. आता बघतोच म्या भी ह्या कार्टीचं लगीन कसं होतंय ते. नाही जर या कार्टीचं लगीन थांबिवलं ना, तर म्या बी नाव नाही सांगणार सावित्री. बघतोच आता हिचं लगीन कसं लागतंय ते. तर आता दुसरीकडे बाळजाबाई ह्या बसलेल्या असतात. तर त्यांना कृष्णाने केलेले प्रसंग आठवायला लागतात. कृष्णा हिने डेअरी विकण्याचा निर्णय मागे घ्यायला लावला होता, त्यामुळे त्यांना किती नुकसान झालं होतं. परत कृष्णामुळे त्यांना पोलिसांनी अटक केली होती आणि आज कृष्णा म्हणालेली होती की मला दुष्यंत सरकारांबरोबर एक डाव बोलायचा आहे. आता इतके त्या ठिकाणी काका आलेला असतो. आता काका बाळजाबाईसनी कामाबद्दल सांगत असतो, पण बाळजाबाईंचं काही लक्ष नसतं. त्यामुळं मग काका त्यासनी म्हणतो की अहो बाळजाबाई, अहो जाऊ दे की, अजून असा किती ये डोक्यात त्या पोरीचा विचार घेऊन बसणार आहेसा, त्यानं काय मिळणार आहे? त्याबरोबर बाळजाबाई म्हणत असते, अहो भाऊजी मग काय करू सांगा की तुम्ही, हाय काय तुमच्याकडं काही दुसरा पर्याय? त्या पोरींमुळं मला एवढा त्रास झाला आहे, तरी बी आज तीच पोरगी पुन्हा एकदा माझ्या पायात काट्यावानी रुपाय आली. आणि ह्यावेळेस जर ती पोरगी माझ्या पायात रुपली का नाही, तर मग मात्र तिला काढणं लई अवघड जाणार आहे. त्यामुळं आधीच असं काहीतरी केलं पाहिजे की ती माझ्या पायात रुपणारच नाही. समजतंय ना व तुम्हासनी आम्हासनी काय म्हणायचं आहे ते? त्याबरोबर अचानक तिच्या फोनची रिंग वाजायला लागते. त्याबरोबर ती आता बघते तो फोन आणि काकासाहेबांनी बी दाखवते. त्यासनी विचारती, कोणाचा नंबर आहे हो? त्याबरोबर काकासाहेब 2 मिनटं बघतात. तर आता लगेच बाळजाबाई म्हणतात, काय विचारलोय आम्ही, कोणाचा नंबर आहे हो? मग काकासाहेब म्हणतात, अहो बाळजाबाई, वाटायला लागलाय तो कोणाचा तरी गावातल्याच नंबर असेल, पर तुम्ही एकदा उचला की म्हणजे कळेल आपल्याला कोणाचा नंबर आहे तो. त्यावर बाळजाबाई म्हणतात, गावकऱ्यांचा आहे म्हणजे कोणाचा असणार असेल, कोणाचं तरी अशाच लोकाचा, जो त्या कृष्णीचं लगीन काय करताय त्याचा विचारायला केला असेल. ह्या लोकांनी बी डोक्यावर बसायची नवं सवयच लागली आहे. एकदा का निवडून येऊ द्या मला, माझ पावतर जो काही माझा अपमान झालाय का नाही बघाच. समदा नाही एकदम भरून काढला, समद्याचा वचपा नाही काढला तर नाव नाही सांगणार बाळजाबाई. त्याबरोबर बाळजाबाई फोन उचलतात आणि म्हणतात, हॅलो, कोण बोलायलंय? त्यावर समोरनं आता सावित्री आवाज बदलून म्हणत असते, हॅलो बाळजाबाई, अहो म्या बोलायलो तुमची शुभचिंतक. त्यावर बाळजाबाई म्हणतात, माझी शुभचिंतक? कोण हायस कोण तू, जिला माझी एवढी काळजी पडली आहे? कोण आहेस? नाव सांग की तुझं.
त्याबरोबर सावित्री म्हणायला लागते, आहो बाळजाबाई, नावाचं तेवढं काय ठेवलंय? म्या तुम्हासनी जे सांगाय फोन केला हाय का नवं, ते महत्त्वाचं असं आहे, ते ऐकून घ्या की नीट. हे बघा, मला कळलं की तुमचं पोराचं लगीन त्या कृष्णीबरोबर ठरलंय म्हणून. पण हे बघा, म्या नीट सांगतो, ती झिपरी ती कृष्णी तुम्हासनी वाटते तेवढी चांगली नाही. अहो खरंच ती तुमच्या घराला आणि लेकाला अजिबात शोभित नाही. आता झिपरी हा शब्द जिथे आता सावित्रीच्या तोंडातून गेलेला असतो ना, तिथेच बाळजाबाईंनी बरोबर ओळखलेलं असतं की ही सावित्रीच बोलते. तर पुढे सावित्री म्हणत असते, अहो खरंच मी तुम्हासनी सांगायलोय नवं, ती पोर ज्या बी कुठल्या घरात जाईल का नाही, त्या घराचं वाटोळं होईल. त्यामुळं नक्का करून घेऊ त्या पोरीला तुम्ही. पुढं जाऊन तुम्हासनीच पश्चाताप होईल हो. म्हणून शेवटी फोन केला मी तुम्हासनी. त्यावर लगेचच बाळजाबाई आता त्या ठिकाणी पोहोचलेल्या असतात आणि तिकडे येऊन त्या म्हणतात की ठीक आहे, जसं तू म्हणशील तसं, समजा कसं तुझ्या मनाप्रमाणे होईल. माझ्या दुष्यंतचा लगीन तुझ्या पोरीबरोबर व्हायचं नाही, कळलं काय? आता तुझ्या पोरीबरोबर व्हायचं नाही असं बाळजाबाईंनी स्पष्ट शब्दात सांगितल्याबरोबर सावित्री म्हणते, अहो म्या तर. त्याबरोबर मागणं जोरात बाळजाबाई हाक मारतात, सावित्रे. त्याबरोबर मग सावित्री लगेच घाबरत्या आणि येऊन बाळजाबाईंच्या पायावर डोकं टेकत म्हणत्या, बाळजाबाई माफ करा मला. अहो ती कृष्णा शेतात राबती तेव्हा 2 येळचं पोटाला खायला मिळतंय आमासनी. ती कृष्णा आमच्या सगळ्या घरावरचा भार उचलती, खर्च करती, म्हणून मी तिचं लगीन होऊ देत नव्हतो, म्हणून मी अशी वाईट वागत होतो. प्लीज अहो समजून घ्या की माझी बिनड, माझ्या बी पाठीशी उभ्या राहा, काय बी वाईट वंगाळ करू नका हो. त्याबरोबर बाळजाबाई म्हणतात, ठीक आहे, घेतली तुझी नड सांभाळून. हे बघ, उद्या तुझ्या घरला सुपारी फोडण्याचा कार्यक्रम होईल. त्या वेळेस तिथं म्या बी अशीन. कुठल्या बी प्रकारची कोणती बी गडबड कुठल्या बी कार्यात होता कामा नाही. समजलं नवं तुला? आमसनी नेमकं काय सांगायचं आहे ते. त्याबरोबर आता बाळजाबाईंना ती म्हणते, वय काळजी करू नका, समजा तुम्ही म्हणालाय तसं होईल. मग बाळजाबाई म्हणतात, निघ. ती तिकडनं गेल्यावर आता लगेचच काकासाहेब म्हणायला लागतात, वहिनी अहो काय केलं तुम्ही? कशापायी तिला एवढ्या सहजासहजी सोडलीत तुम्ही? चांगला अद्दल दाखवायची होतीत की कशापायी उगाच तिला माफ केलं? त्याबरोबर बाळजाबाई आता लगेच म्हणतात, भाऊजी काय आहे ना, कधी कधी जर खेळ रंगात आलेला असेल तर राखीव प्यादी बी काढावी लागतात. आणि ही सावित्री ही म्हणजे आपलं राखीव प्यादं आहे. हे प्यादं कुठं चालायचं, कसं चालायचं, कधी चालायचं हे समजाय का नाही, फक्त आपण ठरवायचं. आपण. कळलं नव्हं तुम्हासनी मला काय म्हणायचं आहे ते? त्याबरोबर लगेचच आता काकासुद्धा म्हणायला लागतो, वय कळलं की तुम्हासनी काटा बी काढायचा आहे आणि सुई बी हातात घ्यायची नाही, बरोबर नव्हं? त्याबरोबर आता इथं अंगणात पाऊस पडल्यामुळं चिखल झालेला असतोय आणि कृष्णा तो समजा चिखल जरा झाडाय घेते. आता त्या ठिकाणं लगेचच भक्ती आलेली असत्या आणि भक्ती विचारत्या, कृष्णे काय करायलीस तू? हे कृष्णा म्हणती, अरे भावा बघ की केवढा पाऊस पडलाय, समजा चिखल झालाय, तू जरा चिखल बाजूला करतो की, जरा व्यवस्थित वाट बनवतो. त्याबरोबर आता लगेचच भक्ती म्हणत्या, कृष्णे ठेव ते समजा इथं ठेव. आणि मग तिच्या हातातलं लगेचच ते समजा काढून घेते आणि तिला घेऊन जाते आणि आतमध्ये बसवत म्हणते, हे बघ तुझ्या उद्याच्या वटी भरण्याच्या कार्यक्रमासाठी साड्या आणल्या आहेत, कुठली साडी नेसतीस बघ की, तुला कोणती साडी छान दिसेल, ही बघ, नाही ही नग, ही बघ की, हां ही तुझ्यावर खुलून दिसेल. कृष्णे मी म्हणलं होतं की नाही, तुझ्या आयुष्यात राजकुमार येणार आणि तुला राणीसारखी घेऊन जाणार म्हणून. बघ आला की नाही तुझ्या आयुष्यात राजकुमार. आता बघ, आता तू मोठी मालकीनबाई होणार, साहेबिनीसारखी राहणार, मोठ्या घरात तुझा मोठा थाट बी असणार. लय भारी कृष्णे, तू लई सुखात राहशील. मी म्हणलं होतं नवं, तुझ्या आयुष्यात लवकरात लवकर तुझं समद सुख येणार म्हणून. आता बघ समद कसं झाक होईल ते. कृष्ण आणि भक्ती दोघी बोलत असेपर्यंत त्या ठिकाणी सावित्री आलेली असते. आता सावित्रीला एवढ्या रात्रीचं असं बाहेरून आलेलं बघून लगेचच आता तिला भक्ती विचारते, आय काय ग एवढ्या रातच्याला कुठं गेली होतीस तू? त्याबरोबर मग मात्र आता सावित्री ही नेहमीप्रमाणे उलट उत्तरच देते,
बाहेर गेलेलो. अगं सांगून नाही गेलो ना का तुला. तू कोण आहेस ग माझी सासू क्या आणखीन कोणी की मी तुला सांगून बाहेर जायचं, तू म्हणशील तेव्हा घरात यायचं, येळेवर जायचं. बोल की तू आहेस का माझी सासू. हां उगाचच्या उगाच तुला कशाला हव्यात ग नुसत्या चांबार चौकशा. त्यावर लगेचच आता भक्ती म्हणायला लागते, अगं आहे मी फक्त सहज तुला विचारत होतो. म्या फक्त. त्याबरोबर लगेचच आता सावित्री म्हणायला लागते, हे बघ तू. आता लगेच कृष्णाच्या लक्षात येतं की ह्या दोघीजणी आता भांडायला लागतील. मग लगेच कृष्णा म्हणते, आहे बघते राहू द्या. बरं आहे ते समजा सोड. तू बघ की माझ्या अंगावर कोणती साडी चांगली दिसायला, कोणत्या साडीत म्या खुलून दिसायलो आहे. अगं उद्या सुपारी फोडण्याचा कार्यक्रम आहे ना व त्याच्यासाठी विचारायलो आहे. त्यावर सावित्री म्हणते, साडी नेसणार आहेस वय तू. नाही नेस साडी नेस. पर एक गोष्ट लक्षात ठेव कायम. नाही म्हणजे काय आहे ना व तू साडी बी नेसलीस तरी बी तुझी जुनी ओळख काय पुसली जाणार नाही. तुझी जुनी ओळख कायम तुझ्याबरोबर असणार. तू अवदसा आहेस, अवदसा होतीस आणि अवदसाच राहशील. समजलं ना व. त्यावर हे ऐकून मात्र कृष्णीला लय वाईट वाटतं, पण कृष्णा काही बोलत नाही. तर आता इकडं दुष्यंतच्या घरचे समदे आणि दुष्यंत बाळजाबाईंसकट सावित्रीच्या घरी आलेले असतात. सावित्री म्हणत असते, या बाळजाबाई या समद्यांनी या. तर आता अंगणात चिखोल असतो. त्याबरोबर लगेचच आता इथे मुद्दामून काकी म्हणायला लागते, अरे दुष्यंता आली की तुझी सासरवाडी. पर तुझ्या सासरवाडीत तर समदा चिखोल आहे. नाही काय हरकत नाही, चला समद्यांनी. अरारा काय हे समज. आता दुष्यंत काही जागेवरनं पुढे जात नसतो, तो तिथंच उभा राहतो. तर लगेचच आता दुष्यंतची चुलती म्हणायला लागते, कृष्णे बघ आता आमचा दुष्यंत तुमच्या दारापावतर तर आलाय, परत चिखल आहे तुमच्या दारात. आता तुमच्या चिखलात आमच्या दुष्यंतचं पाय भरणार नाही याची काळजी तू घे काय. मग कृष्णा आता एक 4 पायी जी असते ती आडवी टाकते आणि विटा दारात असतात त्या विटा ह्या रस्त्यामध्ये टाकते आणि दुष्यंतला हाताला पकडून त्या विटांवरून त्या खॉटवरपर्यंत घेऊन येते आणि खॉटवर ती आणि तो दोघंजणं उभे राहतात. त्याबरोबर आता दोघं एकमेकाच्या नजरेत हरवून जातात आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीनं प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या समजा एपिसोडचं नोटिफिकेशन हे अगदी फटाफट गावत जाईल. चला तर मग आजच्या पुरतं इथंच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय. धन्यवाद. टेक केअर ऑल ऑफ यू.